कोल्हापूरच्या जरग पालिकेच्या शाळेबाहेर पालक जमा झालेत. कशासाठी? तर आपल्या मुलांना याच पालिकेच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माझ्या पाल्याचं ॲडमिशन करण्यासाठी इथं आलेलो आहे. हे स्पर्धात्मक युगात तो सुद्धा बघू दे ह्यासाठी मी आज इथं ॲडमिशनसाठी उपस्थित आलेलो आहे. जे इथले शिक्षक जे राबतात ते खरोखर जे मी इतर कुठल्याही शाळेत बघितलेलं नाही. लक्ष्मीबाई जरग ही जी शाळा आहे ही महानगरपालिकेची अतिशय उत्कृष्ट शाळा आहे. रात्रभर मला वाटतं या लाईनमध्ये आम्हाला थांबावं लागेल आणि आम्ही ते थांबू आणि आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षक हे जे आहेत पाल्य जे आहेत त्यांना आम्ही प्रवेश या ठिकाणी घेऊ. बाकीच्या ज्या शाळा आहेत त्याच्या शाळेमध्ये आणि ह्या शाळेमध्ये खूप फरक पडला. आता पालिकेच्या शाळेचं कौतुक सांगायचे दिवस आहेत असं खरंच म्हणावं लागेल. जिथे प्रायव्हेट शाळा, इंटरनॅशनल स्कूल आणि वेगवेगळ्या स्पर्धांचे वारे वाहत असताना त्यात पालिकेच्या शाळेकडे कोण ढुंकून बघेल असा प्रश्न शहरातलं वातावरण पाहिलं की पडतोच. त्यात कोल्हापूरची ही शाळा सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते, आकर्षित करते. त्यामागचं कारणही खासच आहे. आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळावं आणि त्याचं करिअर घडावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत असतात. पण तुमचा मुलगा महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असेल तर असाही प्रश्न आपल्यासमोर येतो. राज्यामध्ये एका बाजूला महानगरपालिकेच्या शाळा बंद होत असतानाच ही गर्दी तुम्ही पाहता ही कोल्हापुरातल्या महानगरपालिका शाळेची म्हणजे जरग नगर परिसरात असणाऱ्या या शाळेत ॲडमिशन मिळावं यासाठी हे पालक या परिसरात आलेले आहेत. उद्या पाडवा आहे आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या मुलाला याच शाळेमध्ये ॲडमिशन मिळावं असा आग्रह आणि हट्ट देखील या पालकांचा आहे. अनेक पालक इंग्रजी माध्यमांमध्ये सेमी इंग्लिश मीडियममध्ये आपल्या मुलांना घालतात, त्यांचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोल्हापुरात अशा देखील शाळा आहेत ज्या शाळेंमध्ये मराठी जरी शिकवलं असलं तरी उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि मुलांना घडवलं जातं. त्यामुळंच कदाचित महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण असेल की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रात्री हे पालक या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जरग पालिका शाळेत आपल्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून पालकांचा कल वाढतोय. ही शाळा कोल्हापुरात कमालीची चर्चेत आहे. मी माझ्या मुलीचं पहिलीचं ॲडमिशन घ्यायला इथं आलेले आहे. महानगर शाळा म्हटली की माणसांचा दृष्टिकोन काय होतं, महानगर शाळा असली की बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो का महानगरपालिकेची सुविधा नसतात किंवा शिक्षकांचं लक्ष नसते. खरं ह्या शाळेचं म्हटलं तर शिक्षक ही स्वतःहून आपुलकीने मुलांना शिकवले जातात. त्याच्यामुळे मी माझा मुलगाही 6वीपर्यंत इथे शिकला आहे म्हणजे आहे आत्तासुद्धा. ह्याच्यावरनं मी आता माझ्या मुलीचं इथे ॲडमिशन आहे. कारण की एवढ्या शाळेमधनं जर बघितलं बाकीच्या ज्या शाळा आहेत त्याच्या शाळेमध्ये आणि ह्या शाळेमध्ये खूप फरक पडला. त्या अनुभव वरनं मी इथं आता ॲडमिशनसाठी आले कारण का मला दुसरीकडेही घालता आलं असतं. पण माझ्या मुलाचं जे पुढचं जे आहे ते बघून कारण का शिक्षक काय करतात मुलांकडनं करून घेतात. असं सांगायला लागत नाही पालकांना की शिक्षकांना तुम्ही करा किंवा घ्या वगैरे. हे स्वतःहून आपली मुलं म्हणून त्यांच्याकडनं करून घेतात. म्हणून मी मुलीचं ॲडमिशन केलं. जरगच्या या शाळेचा आदर्श राज्यातल्या इतरही सरकारी शाळांनी घ्यायला हरकत नाही. शिक्षणाचा दर्जा जर का उंचवायचा असेल तर जरगमधील पालिकेच्या शाळांमधील शिक्षक अशी नेमकी काय जादू करतायत हे इतरही शाळांनी समजून घ्यायला हवं हीच माफक अपेक्षा. गेले 2 वर्ष झाली म्हणजे आत्तापर्यंत नेहमीच आमच्या शाळेत पहाटेपासून रांगा लागत होत्या. पण मागच्या वर्षीपासून आदल्या दिवशी रात्रीच आमच्याकडे ॲडमिशन हाऊसफुल होते. अतिशय म्हणजे हे एक माझ्या सर्व स्टाफवर पालकांनी दाखवलेला विश्वास हे ह्याच्यातून आम्हाला सिद्ध होते आणि निश्चित आम्हाला ही गोष्ट अभिमानाची अशी आहे. बाकी एकूणच याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. रणजित माझगावकरसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.